प्रेम, भावनाची कला. प्रेम हा शब्द ऐकताच आपल्या मनात अनेक गोष्टी उभ्या राहतात. कोणासाठी प्रेम म्हणजे आपुलकी, कोणासाठी सुरक्षितता, कोणासाठी कोणीतरी आपलंसं मिळणं. पण आपण कधी थांबून हा प्रश्न विचारतो का, आपण प्रेमाला खरंच समजून घेतलं आहे का? बहुतेक वेळा आपण असं मानतो की प्रेम ही एक भावना आहे. ती अचानक येते, ती योग्य व्यक्ती भेटल्यावर जागी होते, आणि एकदा ती आली की सगळं आपोआप सुरळीत चालेल. द आर्ट ऑफ लव्हिंग हे पुस्तक याच समजुतीला सर्वात आधी धक्का देतं. एरिक फ्रॉम म्हणतो, प्रेम ही भावना नाही, ती एक कला आहे. आणि कोणतीही कला फक्त इच्छा करून येत नाही. ती शिकावी लागते, तिला शिस्त लागते, तिला समज, संयम आणि जबाबदारी लागते. आपण आयुष्यभर प्रेम शोधत राहतो, पण प्रेम करायला शिकण्याचा प्रयत्न फार क्वचित करतो. आपण म्हणतो, मला योग्य माणूस भेटला नाही, आजची नाती टिकत नाहीत, लोक बदलले आहेत. फ्रॉम विचारतो, खरंच लोक बदलले आहेत का? की आपण प्रेमाकडे पाहण्याची दृष्टीच चुकीची आहे? हे पुस्तक इथून पुढे एक खोल प्रवास सुरू करतं. हा प्रवास रोमॅन्टिक नाही, तो सुखद स्वप्न दाखवत नाही, तो सत्य दाखवतो. एरिक फ्रॉमच्या मते आधुनिक माणसाची सगळ्यात मोठी समस्या गरिबी नाही, अज्ञान नाही किंवा अपयशही नाही, ती आहे एकटेपणा. आज मानव कधी न वेडे इतका कनेक्टेड आहे. फोन, सोशल मीडिया, नेटवर्क्स, संपर्क, तरीही आतून तो तुटलेला आहे. फ्रॉम म्हणतो, मानवाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते माहितीये का? एकटेपणाची. आयसोलेशन म्हणजे फक्त एकटं राहणं नाही. आयसोलेशन म्हणजे कोणीही आपल्याला खरंच समजत नाही अशी भावना. आणि ही भीती माणसाला प्रेम शोधायला भाग पाडते. पण इथेच एक मोठी चूक होते. जेव्हा प्रेम भीतीतून शोधलं जातं, तेव्हा ते अवलंबित्व बनतं. फ्रॉम स्पष्ट सांगतो, जे प्रेम एकटेपणापासून पळण्यासाठी केलं जातं, ते प्रेम नसून एक करार असतो. तू मला एकटं वाटू देणार नाहीस आणि मी तुला सोडणार नाही. असं प्रेम टिकत नाही, कारण त्याचा पाया भीतीवर असतो. फ्रॉम म्हणतो, खरं प्रेम हे भीती संपवण्यासाठी नसतं, ते दोन स्वतंत्र माणसांमधलं नातं असतं. आणि हेच समजणं आपल्यासाठी सगळ्यात अवघड आहे. फ्रॉम एक फार सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक सांगतो. फॉलिंग इन लव्ह आणि बीइंग इन लव्ह. फॉलिंग इन लव्ह म्हणजे उत्साह, आकर्षण, नवीनपणाची नशा. पण बीइंग इन लव्ह म्हणजे दैनंदिन निवड, जाणीवपूर्वक दिलेली काळजी आणि सातत्याने घेतलेली जबाबदारी. आपण पहिल्या क्षणालाच प्रेम समजतो आणि दुसऱ्या प्रक्रियेची तयारीच करत नाही. आजचं प्रेम मार्केटसारखं झालं आहे. आपण स्वतःला प्रेझेंट करतो, आपले क्वालिटीज दाखवतो, समोरच्याच्या क्वालिटीज तपासतो. लुक्स, स्टेटस, कॉन्फिडन्स, सक्सेस, हे सगळं प्रेमाचं चलन बनतं. फ्रॉम याला म्हणतो मार्केटिंग ओरिएंटेशन ऑफ लव्ह. पण जिथे मार्केट असतं, तिथे कला राहत नाही. प्रेम म्हणजे योग्य डील मिळवणं नाही, ते योग्य व्यक्ती बनणं आहे. आता थोडं लेखकाबद्दल. एरिक फ्रॉम फक्त मानसशास्त्रज्ञ नव्हता, तो एक ह्युमनिस्ट होता. त्याचं सगळं काम एका प्रश्नाभोवती फिरतं: माणूस खरंच मुक्त आहे का? फ्रॉइड माणसाला इन्स्टिंक्ट ड्रिव्हन मानतो. फ्रॉम माणसाला अर्थ शोधणारा प्राणी मानतो. फ्रॉमसाठी प्रेम हा इन्स्टिंक्ट नाही, तो एक कॉन्शियस ॲक्ट आहे. म्हणजेच प्रेम करण्यासाठी आपल्याला जागरूक व्हावं लागतं. हे पुस्तक म्हणूनच सोपं नाही, ते रोमॅन्टिक इल्युजन फोडतं आणि मग एक कठीण आरसा दाखवतं. जर प्रेम ही कला असेल तर प्रश्न प्रेम मिळेल का हा नाही. प्रश्न आहे, मी प्रेम शिकायला तयार आहे का? द आर्ट ऑफ लव्हिंग हा प्रवास आहे स्वतःपासून सुरू होणारा, स्वतःला घडवण्याआधी स्वतःला घडवण्याचा. पुढील भागात आपण खोलात जाणार आहोत. मानव एकटा का पडतो आणि प्रेम ही गरज कशी बनते? मानव एकटा का पडतो? हा प्रश्न फार जुना आहे, पण त्याचं उत्तर आज जास्त अस्वस्थ करणारा आहे. एरिक फ्रॉम म्हणतो, मानव हा एकमेव प्राणी आहे ज्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे. तो जाणतो की तो जन्माला आला आहे आणि तो जाणतो की तो मरणार आहे.
ही जाणीव मानवाला इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळं करते. पण हाच फरक मानवाच्या सगळ्या वेदनांचं मूळ आहे. कारण जाणीव आली की एकटेपणाची भीती जन्माला येते. फ्रॉम स्पष्ट करतो, मानवाची सर्वात खोल भीती भुकेची नाही, मरणाची नाही. ती आहे अलग पडण्याची. आयसोलेशन म्हणजे फक्त लोक नसणं नाही. आयसोलेशन म्हणजे कोणीही आपल्याला खरंच समजत नाही असं वाटणं. म्हणजेच मी आहे, पण मी जोडलेलो नाही. आणि ही भावना माणसाला अस्वस्थ करते. इतकी अस्वस्थ करते की तो कुठल्याही मार्गाने ती पोकळी भरायचा प्रयत्न करतो. कधी पॉवरने, कधी फेमने, कधी पैशांनी, कधी कामात स्वतःला गाढून. पण फ्रॉम सांगतो, या सगळ्या गोष्टी एकटेपणावर इलाज नाहीत. त्या फक्त थोडा आवाज निर्माण करतात, जेणेकरून आपल्याला आतली शांत पोकळी ऐकू येऊ नये. फ्रॉम इथे समाजाचं फार खोल विश्लेषण करतो. तो म्हणतो, आधुनिक समाज मानवाला स्वतंत्र बनवतो. पण ही स्वतंत्रता दुहेरी आहे. एका बाजूला माणूस जुन्या बंधनांमधून मुक्त होतो. धर्म, कुटुंब, परंपरा यांची पकड सैल होते. पण दुसऱ्या बाजूला तो एकटा पडतो. आधी माणूस समाजाचा भाग होता. आता तो एक स्वतंत्र युनिट बनतो. आणि या स्वतंत्रतेची किंमत खूप मोठी आहे. फ्रॉम यालाच म्हणतो फ्रीडम फ्रॉम, पण फ्रीडम टू नाही. माणूस जुन्या साखळ्यांमधून मोकळा झाला, पण आता त्याच्याकडे अर्थ देणारा आधार उरला नाही. म्हणूनच आधुनिक माणूस स्वतःला हरवलेला वाटतो. त्याच्याकडे निवड आहे, पण दिशा नाही. त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे, पण जोड नाही. आणि इथेच प्रेमाची गरज निर्माण होते. प्रेम म्हणजे फक्त भावनिक जवळीक नाही. फ्रॉम म्हणतो, प्रेम म्हणजे या एकटेपणावर दिलेला सजग उत्तर. फ्रॉम एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मानव एकटेपणापासून पळ काढू शकतो, पण तो मार्ग नेहमी योग्य नसतो. काही लोक एकटेपणापासून सुटण्यासाठी समाजात विरघळून जातात. ते स्वतःचं मत सोडतात, स्वतःची ओळख विसरतात, फक्त स्वीकारले जाण्यासाठी. फ्रॉम याला म्हणतो कन्फॉर्मिटी. हे प्रेम नाही, ही शरणागती आहे. काही लोक एकटेपणावर उपाय म्हणून सत्तेचा वापर करतात. ते इतरांवर नियंत्रण ठेवतात, डॉमिनन्स निर्माण करतात. फ्रॉम याला म्हणतो सेडिझम. तर काही लोक स्वतःचं अस्तित्व इतरांच्या हाती देतात. ते अवलंबून होतात, स्वतःला लहान करतात. फ्रॉम याला म्हणतो मॅसोकिझम. हे सगळे मार्ग एकटेपणापासून सुटका देतात, पण तात्पुरते, कारण ह्यात स्वतःचा नाश होतो. फ्रॉम ठामपणे सांगतो, या सगळ्यांच्या विरुद्ध एकच खरा मार्ग आहे. तो म्हणजे प्रोडक्टिव्ह लव्ह. प्रोडक्टिव्ह लव्ह म्हणजे काय? फ्रॉमच्या भाषेत ते असं प्रेम आहे ज्यात दोन माणसं एकमेकांशी जोडलेली असतात, पण एकमेकांमध्ये मिसळलेली नसतात. इथे स्वतंत्रता नष्ट होत नाही, उलट ती अधिक मजबूत होते. फ्रॉम म्हणतो, खरं प्रेम स्वतःची ओळख गमावून मिळत नाही, ते स्वतःला अधिक स्पष्ट करून मिळतं. आणि म्हणूनच प्रेम एक कला आहे. कारण कला स्वतःच्या केंद्रातून बाहेर येते. ती इमिटेशन नसते, ती कॉपीइंग नसते, ती क्रिएशन असते. फ्रॉमच्या मते प्रेम म्हणजे एक ॲक्टिव्ह फोर्स आहे, ते पॅसिव्ह नाही. म्हणजेच प्रेम म्हणजे काहीतरी मिळवणं नाही, प्रेम म्हणजे काहीतरी देणं, वेळ देणं, काळजी देणं, अरत देणं, जबाबदारी घेणं. आणि हे सगळं भीतीतून नाही, तर समजुतीतून. फ्रॉम इथे एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडतो. तो म्हणतो, प्रेमाची गरज आपण चुकीच्या पद्धतीने समजतो. आपण समजतो, मला प्रेम हवं आहे कारण मी अपूर्ण आहे. फ्रॉम म्हणतो,
हीच सर्वात मोठी चूक आहे. खरं प्रेम अपूर्णतेतून येत नाही. ते येतं परिपूर्णतेच्या जाणीवेतून. म्हणजेच मी स्वतः पूर्ण आहे आणि तरीही मी तुझ्याशी जोडतो. जर मी तुझ्याशिवाय तुटलेलो असेन तर ते प्रेम नाही, ते अवलंबित्व आहे. आणि म्हणूनच फ्रॉम म्हणतो, जो स्वतःसोबत एकटा राहू शकत नाही तो कधीच खरं प्रेम करू शकत नाही. ही ओळ खूप कठीण आहे, पण ती खूप खरी आहे. द आर्ट ऑफ लव्हिंग ह्या भागात आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करून देतं. प्रेम म्हणजे एकटेपणातून पळ नाही. ते एकटेपणाला जाणून, स्वीकारून आणि त्या पलीकडे जाण्याची क्षमता आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रेम शिकण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. शिस्त, संयम आणि जबाबदारी का महत्त्वाच्या आहेत. लव्ह ॲज अन आर्ट, डिसिप्लिन, प्रॅक्टिस, पेशन्स. आतापर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली आहे. प्रेम ही भावना नाही, ती एक कौशल्य आहे. आणि फ्रॉम ठामपणे सांगतो, जसं कुठलीही कला आपोआप येत नाही, तसंच प्रेमही येत नाही. कोणीही सकाळी उठून चित्रकार होत नाही. कोणीही पहिल्याच प्रयत्नात संगीतकार होत नाही. तसं प्रेमही योग्य व्यक्ती भेटल्यावर आपोआप होत नाही. फ्रॉम म्हणतो, आपण प्रेम शिकायचा प्रयत्नच करत नाही. आपण सगळं लक्ष देतो कोणावर प्रेम करायचं यावर, पण कधीच विचार करत नाही प्रेम कसं करायचं. हीच आधुनिक माणसाची सर्वात मोठी चूक आहे. आपण प्रेमाला एक ॲक्सिडेंट समजतो. योग आला, भावना आली आणि प्रेम झालं. फ्रॉम याला इल्युजन म्हणतो, कारण भावना क्षणभंगूर असते, पण कला दीर्घकालीन असते. फ्रॉम इथे प्रेमाची तुलना कुठल्याही उच्च दर्जाच्या कलेशी करतो. तो म्हणतो, जर प्रेम कला असेल तर त्यालाही काही मूलभूत अटी असतील. पहिली अट, डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे स्वतःला नियंत्रित करणं. प्रेमात डिसिप्लिन म्हणजे नेहमी आनंदी राहणं नाही, तर स्वतःच्या इगोला मर्यादा घालणं. फ्रॉम म्हणतो, आजचा माणूस तात्काळ समाधानाला सरावलेला आहे. आपल्याला लगेच परिणाम हवेत, लगेच व्हॅलिडेशन हवी, लगेच रेसिप्रोकेशन हवं. पण प्रेम तात्काळ मिळणारी गोष्ट नाही. ते वाढतं, ते घडतं, ते नर्चर करावं लागतं. डिसिप्लिन म्हणजे दुसऱ्याच्या गरजा स्वतःच्या इच्छांपेक्षा महत्त्वाच्या मानण्याची तयारी. आणि हे खूप कठीण आहे. दुसरी अट, कॉन्सन्ट्रेशन. फ्रॉम म्हणतो, प्रेमासाठी पूर्ण उपस्थिती लागते. अर्धवट लक्ष प्रेम नष्ट करतं. आज आपण बोलत असताना फोन पाहतो, ऐकत असताना रिप्लाय तयार करतो, सोबत असताना मन कुठेतरी दुसरीकडे असतं. फ्रॉम म्हणतो, प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ऐकणं, तिला सुधारायचा प्रयत्न न करता, तिच्या भावना फिक्स करायचा आग्रह न करता, फक्त तिथे असणं. हे कॉन्सन्ट्रेशन आजच्या डिस्ट्रॅक्टेड जगात खूप दुर्मिळ आहे. आणि म्हणूनच खरं प्रेमही दुर्मिळ आहे. तिसरी अट, पेशन्स. फ्रॉम म्हणतो, प्रेमात घाई केली तर ते तुटतं. आपण रिलेशनशिपकडून लवकरच सगळं अपेक्षित ठेवतो. समजून घेणं, भावनिक सुरक्षितता, पूर्ण ॲक्सेप्टन्स. पण माणूस हळूहळू उघडतो. तो लेयर बाय लेयर स्वतःला दाखवतो. पेशन्स म्हणजे समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या गतीने वाढू देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःलाही.
फ्रॉम म्हणतो, आपण प्रेम शिकताना चुका करतो, पण त्या चुका शिकण्याचा भाग आहेत. ज्याला परिपूर्ण प्रेम हवा आहे तो कधीच प्रेम शिकू शकत नाही. फ्रॉम इथे एक फार खोल मुद्दा मांडतो. तो म्हणतो, प्रेम ही कला आहे हे मान्य करणं म्हणजे आपण नॉविस आहोत हे स्वीकारणं. आपण तयार नसतो हे मान्य करायला. आपण समजतो आपण आधीच प्रेम करतो, पण फ्रॉम विचारतो, तुम्ही खरंच प्रेम करता की फक्त गरज पूर्ण करता? तुम्ही जोडता की चिकटता? तुम्ही देता की फक्त अपेक्षा करता? ही प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत, पण आवश्यक आहेत. कारण जो स्वतःला विद्यार्थी मानत नाही तो कधीच कलेत प्रावीण्य मिळवू शकत नाही. फ्रॉम शेवटी एक अत्यंत शांत पण कठोर सत्य सांगतो. तो म्हणतो, प्रेमासाठी आपल्या संपूर्ण जीवनशैलीत बदल करावा लागतो. फक्त रिलेशनशिप नाही, तर आपण वेळ कसा घालवतो, आपण कसं ऐकतो, आपण कसं लक्ष देतो. प्रेम फक्त प्रायव्हेट गोष्ट नाही, ती कॅरेक्टरची अभिव्यक्ती आहे. जो माणूस कामात बेपर्वा आहे तो प्रेमात डिसिप्लिन राहू शकत नाही. जो माणूस स्वतःशी प्रामाणिक नाही तो दुसऱ्याशीही प्रामाणिक राहू शकत नाही. फ्रॉम म्हणतो, प्रेम शिकायचं असेल तर संपूर्ण व्यक्ती व्हावं लागतं. या भागात आपण पाहिलं, प्रेम ही भावना नाही, ती एक शिस्त आहे, ती एक सराव आहे, ती एक संयमाची परीक्षा आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत स्वतःवर प्रेम म्हणजे काय आणि नार्सिसिझमपासून ते कसं वेगळं आहे. स्वतःवर प्रेम करणे हा शब्द ऐकला की आजच्या काळात लोक लगेच गोंधळतात. काहींना वाटतं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी असणं, काहींना वाटतं ते नार्सिसिझम आहे आणि काहींना वाटतं ते मॉडर्न ट्रेंड आहे. एरिक फ्रॉम या सगळ्या गैरसमजांना एकाच वेळी आव्हान देतो. तो म्हणतो, सेल्फ लव्ह आणि नार्सिसिझम हे एकमेकांचे विरुद्ध आहेत. हे विधान आपल्याला धक्का देतं, कारण आपण दोन्ही गोष्टी एकाच तराजूत मोजतो. पण फ्रॉम सांगतो, जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो कधीच खरं प्रेम करू शकत नाही. फ्रॉम इथे खूप स्पष्ट फरक करतो. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला सेंटर ऑफ युनिवर्स समजणं नाही. नार्सिसिझम म्हणजे स्वतःच्या प्रतिमेवर प्रेम करणं. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करणं. नार्सिसिस्टिक माणूस इतरांशी संबंध ठेवतो स्वतःला मोठं वाटण्यासाठी. सेल्फ लव्हिंग माणूस इतरांशी संबंध ठेवतो जोडण्यासाठी. फ्रॉम म्हणतो, नार्सिसिस्टिक माणूस स्वतःकडेच पाहत राहतो, त्याला इतर माणूस दिसत नाही. सेल्फ लव्ह असलेला माणूस स्वतःला समजतो, म्हणून तो इतरांनाही समजू शकतो. फ्रॉम एक खोल सायकोलॉजिकल रूट दाखवतो. तो म्हणतो, ज्या माणसाला स्वतःची किंमत वाटत नाही तो सतत इतरांकडून ती मिळवायचा प्रयत्न करतो. लाईक्स, अप्रूव्हल, व्हॅलिडेशन. हा क्रेविंग प्रेमाचा नसतो, तो इन्सिक्युरिटीचा असतो. फ्रॉम म्हणतो, नार्सिसिझम म्हणजे स्वतःवर प्रेम जास्त असणं नाही, तो म्हणजे स्वतःवर प्रेम नसणं. आणि ही पोकळी माणसाला अहंकारी बनवते. तो स्वतःची प्रतिमा इन्फ्लेट करतो, कारण आत काहीच नसतं. सेल्फ लव्हबद्दल फ्रॉम खूप शांत पण ठाम शब्दात बोलतो. तो म्हणतो, सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला गंभीरपणे घेणं, स्वतःच्या गरजा ओळखणं, स्वतःच्या मर्यादा स्वीकारणं, स्वतःच्या चुका मान्य करणं. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं. जे माणूस स्वतःशी खोटं बोलतो तो इतरांशीही खोटं प्रेम करतो. फ्रॉम म्हणतो, सेल्फ लव्ह करणारा माणूस स्वतःला सुधारतो, नार्सिसिस्टिक माणूस स्वतःला डिफेंड करतो. हा फरक खूप सटल आहे, पण अत्यंत महत्त्वाचा आहे. फ्रॉम इथे एक फार अनकम्फर्टेबल प्रश्न विचारतो. तो म्हणतो, तुम्ही स्वतःशी कसं वागता? तुम्ही स्वतःला आदर देता का? की सतत सेल्फ क्रिटिसिझममध्ये राहता? तुम्ही स्वतःची काळजी घेता का?
की स्वतःला थकवता? फ्रॉम म्हणतो, जो स्वतःला रिस्पेक्टेड वाटत नाही तो कधीच दुसऱ्याला खरं रिस्पेक्ट देऊ शकत नाही. सेल्फ लव्ह ही लक्झरी नाही, ती नेसेसिटी आहे. शेवटी फ्रॉम एक अत्यंत सुंदर विचार मांडतो. तो म्हणतो सेल्फ लव्ह म्हणजे स्वतः आणि इतरांमध्ये भिंत उभी करणं नाही, ते म्हणजे स्वतः आणि इतरांमध्ये ब्रिज उभारणं. कारण जो स्वतःशी जोडलेला असतो तो इतरांशी जोडायला घाबरत नाही. नार्सिसिस्टिक माणूस सतत प्रोटेक्ट करतो. सेल्फ लव्हिंग माणूस शेअर करतो. आणि इथेच प्रेमाची मॅच्युरिटी दिसते. या भागात आपण पाहिलं सेल्फ लव्ह म्हणजे स्वार्थ नाही आणि नार्सिसिझम म्हणजे स्वतःवर प्रेम नाही. पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रेमाचे विविध प्रकार: मदरली लव्ह, ब्रदरली लव्ह, इरॉटिक लव्ह. आतापर्यंत आपण प्रेमाची गरज, त्याची कला आणि सेल्फ लव्ह समजून घेतली. आता फ्रॉम एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडतो. तो म्हणतो, प्रेम एकसारखं नसतं. आपण प्रेम हा एक शब्द वापरतो, पण त्याच्या छटा वेगवेगळ्या असतात. जर आपण या छटा ओळखल्या नाहीत तर गोंधळ निर्माण होतो. फ्रॉम म्हणतो, बहुतेक लोक एका प्रकारचं प्रेम दुसऱ्या प्रकारावर लादायचा प्रयत्न करतात आणि इथेच रिलेशनशिप तुटायला लागतात. फ्रॉम प्रेमाचे 4 मुख्य प्रकार सांगतो. पण या भागात आपण 3 प्रकारांवर सविस्तर बोलणार आहोत. पहिलं ब्रदरली लव्ह, दुसरं मदरली लव्ह आणि तिसरं इरॉटिक लव्ह. हे तीनही एकमेकांपासून वेगळे आहेत, पण एकमेकांशी जोडलेलेही आहेत. फ्रॉम सांगतो, जो माणूस एक प्रकारचं प्रेम समजत नाही तो दुसऱ्या प्रकारातही गोंधळ करतो. सगळ्यात आधी ब्रदरली लव्ह. फ्रॉम म्हणतो, हे प्रेम सगळ्या प्रेमांची मुळं आहेत. ब्रदरली लव्ह म्हणजे सगळ्या माणसांबद्दल आदर आणि काळजी. यात पॉझेसिव्हनेस नाही, यात एक्सक्लुझिव्हिटी नाही. फ्रॉम म्हणतो, जर तुम्ही एका व्यक्तीवर प्रेम करता पण इतर माणसांबद्दल उदासीन किंवा तिरस्कार ठेवता तर ते प्रेम अपूर्ण आहे. ब्रदरली लव्ह म्हणजे तू माझ्यासारखाच आहेस ही जाणीव. ही जाणीव समाजात दुर्मिळ होत चालली आहे. ब्रदरली लव्ह कुठल्याही इमोशनल हायवर आधारित नसतं, ते कमिटमेंटवर आधारित असतं. फ्रॉम म्हणतो, हे प्रेम शिकावं लागतं, कारण आपण स्पर्धेच्या समाजात मोठे होतो. इथे तुलना आहे, स्पर्धा आहे, ईर्ष्या आहे. ब्रदरली लव्ह या सगळ्यांच्या विरुद्ध जातं. ते म्हणतं, तुझं अस्तित्व माझ्या अस्तित्वाला धोका नाही, आणि म्हणूनच हे प्रेम खूप मच्युअर आहे. दुसरं मदरली लव्ह. फ्रॉम म्हणतो, मदरली लव्ह अनकंडिशनल असतं. ते म्हणतं, तू आहेस म्हणून तू प्रिय आहेस. हे प्रेम काहीही मागत नाही, ते नर्चर करतं, ते वाढू देतं. फ्रॉम एक सुंदर विरोधाभास दाखवतो. तो म्हणतो, खरं मदरली लव्ह शेवटी आपल्याला सोडायला शिकवतं. जर आई मुलाला कायम बांधून ठेवते तर ते प्रेम नाही, ते फियर आहे. फ्रॉम म्हणतो, खरं मदरली लव्ह मुलाला जगात पाठवतं, ते डिपेंडन्सी निर्माण करत नाही, ते स्ट्रेंथ निर्माण करतं. आणि इथेच बऱ्याच रिलेशनशिपमध्ये गोंधळ होतो. लोक रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये मदरली लव्ह शोधतात, त्यांना अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स हवी असते. फ्रॉम म्हणतो, ही अपेक्षा अवास्तव आहे, कारण ॲडल्ट रिलेशनशिप बराबरीवर उभी असते. तिसरं इरॉटिक लव्ह. फ्रॉम म्हणतो, हे प्रेम एक्सक्लुझिव्ह असतं. यात इंटिमसी आहे, यात अट्रॅक्शन आहे. पण फ्रॉम एक वॉर्निंग देतो. तो म्हणतो, जर इरॉटिक लव्ह फक्त शारीरिक आकर्षणावर आधारित असेल तर ते लवकर संपतं. खरं इरॉटिक लव्ह तेव्हाच टिकतं जेव्हा त्यात ब्रदरली लव्ह आणि सेल्फ लव्ह मिसळलेलं असतं, नाहीतर ते ॲडिक्शन बनतं. फ्रॉम सांगतो, आपण इरॉटिक लव्हला खूप ओव्हर रोमॅन्टिसाइज करतो. आपण समजतो, ती एकच व्यक्ती माझं सगळं एकटेपण भरून काढेल. फ्रॉम म्हणतो, हा इल्युजन आहे. कोणतीही व्यक्ती तुमचं पूर्ण अस्तित्व भरू शकत नाही. इरॉटिक लव्ह जोड देऊ शकतं, पण पाया नसू शकत. जर फाउंडेशन नसेल तर पॅशन लवकरच अँक्झायटीमध्ये बदलतो. या भागात आपण पाहिलं प्रेमाचे प्रकार वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाची मर्यादा आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत लव्ह अँड फेथ, लव्ह अँड करेज
आणि कमिटमेंट का महत्वाचा आहे. लव्ह, फेथ, करेज आणि कमिटमेंट. आत्तापर्यंत आपण प्रेमाची कला, त्याचे प्रकार आणि सेल्फ लव्ह समजून घेतली. आता फ्रॉम प्रेमाच्या 2 अत्यंत दुर्लक्षित घटकांबद्दल बोलतो, फेथ आणि करेज. हे शब्द आपल्याला धार्मिक वाटू शकतात, पण फ्रॉम यांचा अर्थ पूर्णपणे मानवी आहे. फ्रॉम म्हणतो, प्रेमासाठी फेथ लागते, इतरावर नाही तर जीवनावर. कारण प्रेम नेहमीच जोखीम असतं. तुम्ही स्वतःला उघड करता, तुम्ही दुखावले जाऊ शकता, तुम्ही नाकारले जाऊ शकता. फेथ म्हणजे ही जोखीम स्वीकारण्याची तयारी. फ्रॉम सांगतो, जिथे फेथ नाही तिथे कंट्रोल येतो. लोक प्रेमात रूल्स बनवतात, चाचण्या घेतात, मर्यादा आखतात. विश्वासाऐवजी संशय ठेवतात. फ्रॉम म्हणतो, हा प्रेमाचा नाश आहे, कारण प्रेम कंट्रोलमध्ये तग धरू शकत नाही. फेथ म्हणजे समोरची व्यक्ती माझ्याच मार्गाने वागेल ही अपेक्षा नाही. फेथ म्हणजे ती स्वतःच्या मार्गाने वाढेल यावरचा विश्वास. आता करेज. फ्रॉम म्हणतो, प्रेमासाठी धैर्य लागतं, कारण प्रेम आपल्याला इगोपासून दूर नेतं. आपण स्वीकारतो, मी परिपूर्ण नाही, मी बदलू शकतो. हे मान्य करणं सोपं नाही. धैर्य म्हणजे दुखणं टाळणं नाही. धैर्य म्हणजे दुखण्याची शक्यता माहीत असूनही जोड कायम ठेवणं. फ्रॉम एक अत्यंत खोल निरीक्षण करतो. तो म्हणतो, आजचा माणूस इमोशनल सेफ्टी शोधतो. तो म्हणतो, मला दुखणार नाही असं प्रेम हवं आहे. फ्रॉम म्हणतो, असं प्रेम अस्तित्वात नाही. जे प्रेम दुखवत नाही ते प्रेमच नसतं, ते अरेंजमेंट असतं. करेज म्हणजे या सत्याशी तोंड देणं. आता कमिटमेंट. फ्रॉम म्हणतो, कमिटमेंट म्हणजे बंधन नाही, तो कॉन्शियस निर्णय आहे. आपण कमिटमेंट भावनेच्या पीकवर घेतो. पण फ्रॉम म्हणतो, खरं कमिटमेंट तेव्हा दिसतं जेव्हा भावना कमी होतात, जेव्हा अट्रॅक्शन थोडं थंडा होतं, जेव्हा रुटीन येतो. तेव्हा जोड टिकवणं हा निर्णय असतो. फ्रॉम स्पष्ट करतो, कमिटमेंट म्हणजे स्वतःला हरवणं नाही, ते म्हणजे स्वतःला पूर्णपणे उपस्थित ठेवणं. आजच्या काळात लोक रिलेशनशिप बदलतात जसं क्लोथ्स बदलतात. फ्रॉम म्हणतो, ही फ्रीडम नाही, ही फियर आहे. कमिटमेंट म्हणजे एका व्यक्तीसोबत स्वतःचा विकास सातत्याने करणं. फ्रॉम शेवटी एक फार कठोर सत्य सांगतो. तो म्हणतो, प्रेमात टिकायचं असेल तर आपण सतत स्वतःवर काम केलं पाहिजे. प्रेम म्हणजे फायनल डेस्टिनेशन नाही, तो कंटिन्यूस प्रॅक्टिस आहे. आणि म्हणूनच प्रेम ही कला आहे. या भागात आपण पाहिलं की फेथ शिवाय प्रेम कंट्रोल बनतं, करेज शिवाय प्रेम पोकळ होतं, कमिटमेंट शिवाय प्रेम तुटतं. पुढील भागात आपण पाहणार आहोत वाय मोस्ट रिलेशनशिप्स फेल आणि मॉडर्न सोसायटी प्रेमाला का विरोध करते. आता आपण या पुस्तकाच्या सगळ्यात अस्वस्थ करणाऱ्या भागात येतो. कारण फ्रॉम इथे प्रेमाबद्दल बोलत नाही, तो आपल्या समाजावर आरोप करतो. फ्रॉम थेट सांगतो, बहुतेक रिलेशनशिप प्रेमामुळे अपयशी ठरत नाहीत. ते अपयशी ठरतात कारण समाजच प्रेमाच्या विरोधात उभा आहे. हे ऐकायला कठोर वाटतं, पण फ्रॉम म्हणतो, आपण ज्या व्हॅल्यू सिस्टममध्ये जगतो तो व्हॅल्यू सिस्टम प्रेमाला नरिश करत नाही. तो परफॉर्मन्स, कॉम्पिटिशन, एफिशियन्सी यांना महत्त्व देतो. प्रेम या तिन्हींच्या विरुद्ध उभं राहतं. फ्रॉम म्हणतो, आधुनिक समाज माणसाला प्रॉडक्ट बनवतो. आपण स्वतःला सेल करतो. आपली पर्सनॅलिटी, आपली अट्रॅक्टिव्हनेस, आपली सक्सेस. रिलेशनशिपसुद्धा मार्केट लॉजिकवर चालतात. मला यात काय मिळतं हा प्रश्न सगळीकडे असतो. फ्रॉम म्हणतो, जिथे रिलेशनशिप ट्रान्झॅक्शन बनतो तिथे प्रेम टिकू शकत नाही, कारण प्रेम देण्यावर उभं असतं, मार्केट लॉजिक घेण्यावर. फ्रॉम एक फार सटल पण डेंजरस इल्युजन दाखवतो. तो म्हणतो, आज लोक समजतात की रिलेशनशिप फेल होतो कारण योग्य व्यक्ती भेटली नाही, म्हणून ते पुन्हा शोध सुरू करतात. फ्रॉम म्हणतो, हा शोध कधीच संपत नाही, कारण प्रश्न व्यक्तीचा नसतो. प्रश्न असतो, आपण प्रेम करायला तयार आहोत का? आपण पेशन्स ठेवू शकतो का? आपण इगो खाली ठेवू शकतो का? आपण एफर्ट देऊ शकतो का? जर नाही, तर कोणतीही व्यक्ती योग्य ठरणार नाही. फ्रॉम मॉडर्न लव्हबद्दल एक फार खोल निरीक्षण करतो. तो म्हणतो, आज लोक फॉल इन लव्ह करतात,
पण स्टे इन लव्ह करायला शिकत नाहीत. अट्रॅक्शन, केमिस्ट्री, पॅशन हे सगळं सुरुवातीला असतं, पण ते प्रेम नाही, ते इन्व्हिटेशन आहे. इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट करून आत काम करायचं असतं. आणि इथेच बहुतेक लोक पलायन करतात. फ्रॉम सोसायटीचा एक मोठा विरोधाभास दाखवतो. तो म्हणतो, आपण इंडिपेंडन्स सेलिब्रेट करतो, डोंट डिपेंड ऑन एनीवन. पण प्रेम इंटरडिपेंडन्स मागतं. दोन स्वतंत्र व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवतात. आजचा माणूस या विश्वासाला घाबरतो. तो म्हणतो, मी स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवेन. फ्रॉम म्हणतो, हा कंट्रोल प्रेमाचा शत्रू आहे. फ्रॉम आणखी एक कारण सांगतो. तो म्हणतो, आज लोक लोनलीनेस सहन करू शकत नाहीत. ते रिलेशनशिपमध्ये जातात पोकळी भरण्यासाठी. फ्रॉम म्हणतो असं प्रेम सर्व्हायव्हल बेस्ड असतं, क्रिएशन बेस्ड नाही. जो माणूस स्वतःसोबत एकटा शांत राहू शकत नाही, तो रिलेशनशिपला एस्केप बनवतो. आणि एस्केप कधीच प्रेम बनू शकत नाही. फ्रॉम इथे एक फार कडू सत्य सांगतो. तो म्हणतो, आपण प्रेमाला इझी बनवायचा प्रयत्न करतो, लो एफर्ट, लो डिस्कम्फर्ट. पण प्रेम सोपं नसतं, ते डिमांडिंग असतं. ते आपल्याला चेंज करायला भाग पाडतं. आणि म्हणूनच बहुतेक रिलेशनशिप त्या टप्प्यावर तुटतात जिथे चेंज आवश्यक असतो. फ्रॉम म्हणतो, प्रेम टिकायचं असेल तर आपण समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला तयार असलं पाहिजे. तुम्हाला स्लो व्हावं लागेल एका फास्ट जगात. तुम्हाला डीप व्हावं लागेल एका शॅलो संस्कृतीत. हे करेज मागतं. आणि म्हणूनच खरं प्रेम दुर्मिळ आहे. या भागात आपण पाहिलं की रिलेशनशिप फेल होतात कारण लोक वाईट नसतात. ते फेल होतात कारण समाज प्रेम शिकवत नाही. पुढील आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत फ्रॉमचं अंतिम उत्तर, प्रेम कसं शक्य आहे या जगात. आता आपण या पुस्तकाच्या शेवटाकडे येतो आणि फ्रॉम इथे कोणताही रोमॅन्टिक एंडिंग देत नाही. तो गॅरंटी देत नाही, तो फॉर्म्युला देत नाही. तो फक्त एक प्रश्न ठेवतो, या जगात खरं प्रेम शक्य आहे का? फ्रॉम म्हणतो, हो, पण सोपं नाही. कारण प्रेम आपल्या इन्स्टिंक्टच्या विरुद्ध जातं. आपण सुरक्षा शोधतो, प्रेम जोखीम मागतं. आपण आराम शोधतो, प्रेम प्रयत्न मागतं. आपण कंट्रोल शोधतो, प्रेम सरेंडर मागतं. फ्रॉम ठामपणे सांगतो, प्रेम शक्य आहे फक्त ज्या समाजात माणूस माणूस म्हणून जगतो. जर माणूस फक्त काम करणारा युनिट असेल, फक्त कन्झ्युमर असेल, फक्त परफॉर्मर असेल, तर प्रेम दुय्यम ठरतं. फ्रॉम म्हणतो, प्रेमासाठी आपल्या व्हॅल्यू सिस्टममध्ये बदल हवा. आपण सक्सेस कशी मोजतो, आपण वेळ कसा वापरतो, आपण लक्ष कशावर देतो, हे सगळं बदलायला हवं. फ्रॉम प्रेमाला एक सोशल ॲक्ट म्हणतो. ती फक्त प्रायव्हेट भावना नाही. जर समाज स्वार्थ, स्पर्धा आणि फियरवर उभा असेल तर इंडिव्हिज्युअल प्रेम कमकुवत पडतं. फ्रॉम म्हणतो, प्रेम टिकवायचं असेल तर मानवी मूल्य पुन्हा केंद्रस्थानी आणावी लागतील. आदर, सहकार्य, समज, जबाबदारी. हे शब्द आज जुनाट वाटतात, पण फ्रॉम म्हणतो, हेच शब्द मानवतेचं भविष्य आहेत. फ्रॉम शेवटी एक फार शांत पण धाडसी विधान करतो. तो म्हणतो, प्रेम ही लक्झरी नाही, ती नेसेसिटी आहे. जर माणूस प्रेम शिकला नाही तर तो जोडतो पण जोडलेला राहत नाही. तो संवाद करतो पण समजत नाही. तो संबंध ठेवतो पण नातं जगत नाही. फ्रॉमचं उत्तर फार साधं आहे. प्रेम शिकायचं असेल तर आपल्याला स्वतःला बदलावं लागेल. आपण कमी रिॲक्शनरी व्हावं लागेल, कमी पॉझेसिव्ह व्हावं लागेल, कमी फिअरफुल व्हावं लागेल आणि जास्त प्रेझेंट व्हावं लागेल, जास्त रिस्पॉन्सिबल व्हावं लागेल, जास्त पेशंट व्हावं लागेल. हे हिरोइझम नाही, ही डेली प्रॅक्टिस आहे. फ्रॉम म्हणतो, प्रेम हा फायनल अचीव्हमेंट नाही, तो लाईफलाँग पाथ आहे. तुम्ही कधीच मी आता प्रेम शिकलो असं म्हणू शकत नाही. तुम्ही फक्त दररोज थोडं जास्त प्रेम करायला शिकू शकता. आणि हाच मानवतेचा खरा विकास आहे. दी आर्ट ऑफ लव्हिंग आपल्याला आनंदी होण्याचं वचन देत नाही, ते आपल्याला जबाबदार होण्याचं आमंत्रण देतं. आणि फ्रॉम म्हणतो, जिथे जबाबदारी आहे तिथेच खरं प्रेम शक्य आहे. ग्रंथगाथामध्ये आपण पुस्तक वाचत नाही, आपण विचार शिकतो.
दी आर्ट ऑफ लव्हिंग आपल्याला हेच शिकवतं. प्रेम ही भावना नाही, ती एक कला आहे आणि प्रत्येक कला सराव मागते. जर हा प्रवास तुम्हाला विचार करायला लावला असेल तर ग्रंथगाथाच्या पुढील अध्यायात आपण पुन्हा भेटू.